मोहळांनी सांगितलंय मी मार्ग काढेन, पण समाजाचा त्यांच्यावर विश्वास नाही. जैन मुनी कडाडले. बोर्डिंग विक्री विरोधात उद्या जैन बांधवांचा मुक मोर्चा. सोमवारपर्यंत कागदपत्र द्या, अन्यथा मंगळवारी बॉम्ब फोडणार. माझ्याकडे प्रचंड पुरावे. रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांना इशारा. राजकीय भविष्य धोक्यात अशी फडणवीसांची मोहोळांना ताकीद. धंगेकरांची टीका. महायुतीत दंगा नको, धंगेकरांचा सल्ला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, भाजप विरोधात भूमिका नाही. शिंदेंकडून विश्वास व्यक्त. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पण पालकमंत्री जैन बोर्डिंगकडे फिरकले देखील नाही. जैन मुनी गुप्तेनंद महाराजांची अजित पवारांवर टीका. मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच. जैन मुनी यांचा इशारा. मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांची बंद दाराआड खलबत. तर धंगेकरांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चर्चा. गुंड निलेश घायवळ संदर्भात धंगेकरांकडून चंद्रकांत पाटलांवर आरोप. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दुसरा आरोपी पीएसआय गोपाळ बदने. 5 दिवसांची पोलीस कोठडी. तर लैंगिक शोषण केल्याचाही आरोप. महिलेच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये नावाचा उल्लेख. महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नाही. मला थोडीशी शंका असली तरी कार्यक्रमाला आलो नसतो. मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्लीन चिट. फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या नाही, संस्थात्मक हत्या. सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करताय. राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षातले अशा संवेदनशील घटनांमध्ये राजकीय पोळी शेकण्याचं काम करतात, हे दुर्दैवी. फलटण प्रकरणावरील आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्या मुंबईचा दौरा. तर सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांची घेणार बैठक. शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं होणार भूमिपूजन. पालिका निवडणुकीनंतर शिंदेंना पक्ष भाजपात विलीन करावा लागणार. मोदी शहांनी शिंदेंना सल्ला दिलाय. संजय राऊतांचा मोठा दावा. महापालिकेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेसमध्ये होणार विलीन. तर राहुल गांधींकडून राज्यसभा मिळवण्यासाठी राऊतांची राजकीय सुपारी. भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदान याद्यांमधील घोळा संदर्भात बोलणार. राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार. नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू 28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढणार. मोर्चा आधी बावनकुळेंकडून कडूंना बैठकीचं निमंत्रण. मुंबई पोलिसांकडून वसईमध्ये ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश. 13,44,53,700 रुपयांचा एमडी ड्रग्ज आणि केमिकलचा साठा जप्त. पेल्हारच्या रशीद कंपाऊंडमध्ये सुरू होती फॅक्टरी. दिल्लीच्या अशोक विहार या परिसरामध्ये आता 20 वर्ष तरुणीवर ऍसिड हल्ला. दुचाकीस्वाराकडून तरुणीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न. बचावावेळी पीडितेचे दोन्ही हात भाजले. कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रखुमाईचे दर्शन 24 तास खुलं. व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा.